जॉब्स जॉन हबमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही 2026 मध्ये एक सुरक्षित, पर्मनंट आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरी शोधताय का? अशी नोकरी जिथे पगारी चांगला असेल आणि भविष्याची चिंता नसेल? मग थांबा, कारण आजचा हा भाग खास तुमच्यासाठीच आहे. आपण थेट केंद्र सरकारच्या 2 जबरदस्त कायमस्वरूपी नोकरीच्या संधींबद्दल बोलणार आहोत. ही संधी तुमचं आयुष्य बदलू शकते. हो, तुम्ही बरोबर पाहिलंय. दर महिन्याला तब्बल 69,700 रुपये. हा फक्त एक आकडा नाहीये, तर 7व्या वेतन आयोगानुसार मिळणारं एक जबरदस्त पॅकेज आहे. विचार करा, हे पॅकेज तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य आणि एक उज्ज्वल भविष्य देऊ शकतं. या पगाराने तुमची कितीतरी स्वप्न पूर्ण होऊ शकतात, नाही का? तर आज आपण अशा 2 वेगवेगळ्या संधी पाहणार आहोत. एक संधी आहे 10वी आणि 12वी पास झालेल्यांसाठी, तर दुसरी संधी पदवीधरांना थेट एका मोठ्या पदावर घेऊन जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही नोकऱ्या कायमस्वरूपी आहेत. त्यामुळे तुमची पात्रता काहीही असो, आज तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी खास आहे. चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया पहिल्या संधीपासून. ही संधी म्हणजे सरकारी नोकरीच्या दुनियेत प्रवेश करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. हे पद आहे मल्टी टास्किंग स्टाफ, म्हणजेच MTS. नावाप्रमाणेच हे खूप महत्त्वाचं आणि जबाबदारीचं पद आहे. तरी संधी आहे भारत सरकारच्या इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल्स अँड मटेरियल टेक्नॉलॉजीमध्ये, म्हणजे एका प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी आहे. आणि नोकरीचं ठिकाण आहे सुंदर शहर भुवनेश्वर. इथे तुम्हाला सुरुवातीला 18,000 रुपयांपासून 56,900 रुपयांपर्यंतचा पगार मिळू शकतो. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे यासाठी फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे. 18 ते 25 वयोगटातील सगळ्यात तरुण मित्रांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आता काही महत्त्वाच्या गोष्टी. या पदासाठी एकूण 7 जागा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 21 एप्रिल 2026. ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. आणि एक खास टिप, जरी पात्रता 10वीची असली ना, तरी ज्यांनी 12वी पास केली आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल, म्हणजे चान्स जास्त आहे. तसेच ST प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षांची सूट आहे, ज्याचा तुम्ही नक्कीच फायदा घेऊ शकता. आता जर तुमचं शिक्षण थोडं जास्त असेल आणि तुम्ही एका मोठ्या जबाबदारीसाठी तयार असाल, तर ही दुसरी संधी खास तुमच्यासाठी आहे. हे पद तुम्हाला थेट प्रशासकीय कामाच्या मेन फ्लोमध्ये घेऊन जाईल. आपण बोलतोय कनिष्ठ सहाय्यक, म्हणजेच ज्युनियर असिस्टंट या पदाबद्दल. ही भरती आहे देशातील टॉप संस्थांपैकी एक, IIT मंडी, हिमाचल प्रदेशमध्ये. विचार करा, निसर्गरम्य ठिकाणी काम करण्याची किती भारी संधी आहे. इथे पगारही जबरदस्त आहे, 21,000 ते 59,000 पर्यंत. वयोमर्यादा 30 वर्षांपर्यंत आहे आणि यासाठी कोणत्याही शाखेतून 55% गुणांसह तुमची पदवी पूर्ण असायला हवी. या पदासाठी एकूण 17 जागा आहेत, त्यामुळे संधी खूप मोठी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 9 एप्रिल 2026. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे 1 वर्षाचा कामाचा अनुभव आणि कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक आहे. पण जर तुमच्याकडे 55% गुणांसह मास्टर डिग्री असेल, तर अनुभवाची अट तुमच्यासाठी शिथिल होऊ शकते. चला, संधींची माहिती तर मिळाली, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज कसा करायचा? ही प्रक्रिया वाटते तेवढी अवघड नाहीये. काळजी करू नका, मी तुम्हाला सगळं सोपं करून सांगणार आहे. चला, तुमचा अर्ज यशस्वीपणे कसा सबमिट करायचा ते पाहूया. सगळ्यात पहिलं काम म्हणजे अधिकृत वेबसाईटवर जायचं. तिथे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म मिळेल. फॉर्म भरताना तुमचं नाव, जन्मतारीख, सगळी माहिती अगदी बरोबर भरा. एक छोटीशी चूकसुद्धा तुमचा अर्ज बाद करू शकते. तुमचा फोटो आणि सही 50 KBच्या आत पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि हो, फी भरल्यावर जी पावती मिळेल ती जपून ठेवा, ती पुढे नक्की कामी येईल. आता फीबद्दल खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. MTS पदासाठी अर्ज करणाऱ्या महिला, SC, ST आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतीही अर्ज फी नाही. हो, 0 रुपये. ही एक मोठी सवलत आहे. बाकी उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क आहे. तर कनिष्ठ सहाय्यक पदासाठी राखीव प्रवर्गाला 300 रुपये आणि इतरांना 400 ते 500 रुपये शुल्क लागेल. ओके, अर्ज तर भरला, पण आता खरी कसोटी आहे परीक्षा. हीच ती पायरी आहे जी तुमचं भविष्य ठरवेल. त्यामुळे परीक्षेचा स्वरूप समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला, या चॅलेंजसाठी तयार होऊया. MTS परीक्षेचं स्वरूप नीट समजून घ्या. तुम्हाला 150 प्रश्नांसाठी 2 तासांचा वेळ मिळेल. पेपर तुम्ही इंग्रजी किंवा हिंदीत देऊ शकता, पण खरा गेम आहे मार्किंग सिस्टमचा. प्रत्येक बरोबर उत्तराला 3 गुण मिळतील.
पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचा 1 मार्क कापला जाईल, म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यामुळे अंदाजे उत्तरं देणं खूप महागात पडू शकतं. इथे अचूकता खूप महत्वाची आहे. आता सिलॅबस बघूया. घाबरू नका. यात 4 मुख्य विषय आहेत. सामान्य बुद्धिमत्ता, म्हणजे तुमची लॉजिकल विचार करण्याची क्षमता तपासली जाईल. गणित, सामान्य ज्ञान आणि इंग्रजी भाषा. आणि सगळ्यात दिलासादायक गोष्ट म्हणजे हा संपूर्ण अभ्यासक्रम 10वीच्या लेव्हलचा आहे. त्यामुळे व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर तुम्ही सहज तयारी करू शकता. तर मित्रांनो, आता तुमच्यासमोर 2 स्पष्ट आणि उत्तम संधींची सगळी माहिती आहे. एक क्लिअर रोडमॅप आहे. ही फक्त माहिती नाही, तर तुमच्या यशस्वी करिअरचा नकाशा आहे. आता वेळ आहे या माहितीवर ॲक्शन घेण्याची आणि या संधीचं सोनं करण्याची. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं शिक्षण काहीही असो, 10वी, 12वी किंवा ग्रॅज्युएट, केंद्र सरकार तुम्हाला एक स्थिर, सन्माननीय आणि चांगल्या पगाराची नोकरी देण्याची संधी देत आहे. हे 2 मार्ग तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडू शकतात. आता सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुमची पात्रता, तुमची स्वप्न आणि तुमची तयारी लक्षात घेता या 2 सुवर्ण संधींपैकी तुम्ही कुठली वाट निवडणार आहात? यावर आजच विचार करा. कारण तुमच्या उज्ज्वल भविष्याचं पहिलं पाऊल उचलण्याची हीच ती योग्य वेळ आहे. जॉब क्रेजन हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.